हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा रविवार 10 मेचा एपिसोड आजपर्यंतचा या मालिकेचा सगळ्यात भारी एपिसोड होता. इतका भारी एपिसोड आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिला नसेल. अर्णव, अंजली, ईश्वरी, रमाकांत हे सगळे तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय शांत काही बसणार नाही. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव त्याच्या रूममध्ये असतो आणि अर्णवने ईश्वरीला प्रपोज करायचं ठरवलेलं असतं. ईश्वरीला प्रपोज करण्यासाठी अर्णवने गुलाबाच्या पाकळ्यांवर आपल्या मनातल्या सगळ्या भावना लिहिलेल्या असतात. अर्णव विचार करतो, मी सिंदूर, आता मी तुझ्यावर या गुलाबाच्या पाकळ्या उधळणार आणि तुला माझ्या मनातलं सगळं सांगणार. अर्णव खूप खुश होतो आणि आनंदाने आपल्या रूम बाहेर पडतो. जिन्यावरून खाली उतरतो आणि दरवाजाजवळ येतो. अर्णव हा घराच्या आत असतो, ईश्वरी घराच्या बाहेर असते. दरवाजा बंद असतो. अर्णव ईश्वरीला विचारतो, मी सिंदूर, तू बाहेर आहेस ना? ईश्वरी म्हणते, हो सर, मी बाहेरच आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आणलं आहे. अर्णव म्हणतो, माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ईश्वरी म्हणते, पण सर, माझं सरप्राईज तुमच्यापेक्षा भारी आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पाहूया कोणाचं सरप्राईज भारी आहे. मी आता दरवाजा उघडतोय. असं म्हणून अर्णव हा दरवाजा उघडण्याचा विचार करतो, पण क्षणभर थांबतो, या गुलाबाच्या पाकळ्यांकडे पाहतो आणि विचार करतो, मी सिंदूर, आज मी तुला आय लव्ह यू म्हणणारे, माझ्या मनातली भावना सांगणारे आणि यापेक्षा भारी सरप्राईज तुझ्याकडे असूच शकत नाही. असा विचार करून अर्णव संपूर्ण हिंमत एकवटतो आणि मग दरवाजा उघडून या गुलाबाच्या पाकळ्या ईश्वरीवर उधळतो. पण या गुलाबाच्या पाकळ्या ईश्वरीवर नाही तर अर्णवच्या वडिलांवर, रमाकांत राजशिर्के यांच्या अंगावर तो उधळतो. अर्णव हा रमाकांतकडे पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्या वडिलांना इतक्या वर्षानंतर पाहून त्याचा विश्वासच बसत नाही की हे माझे वडील रमाकांत राजशिर्के आहे. रमाकांतसुद्धा अर्णवकडे पाहतात. त्यांचासुद्धा विश्वास बसत नाही की हा माझा छोटासा चिंटू आहे, जो आज एवढा मोठा झालाय, माझा मुलगा अर्णव आहे. हे दोघे एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात आणि अर्णवला आठवतं की माझी आई सात्विका आणि माझे वडील रमाकांत यांच्यात किती मोठं भांडण झालं होतं. सात्विका दुःखी होऊन म्हणते, रमाकांत, तुम्ही त्या बाईबरोबर खूप चुकीचं केलंय. त्या बाईचा आणि तुमचा काय संबंध? तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केलाय. तुम्ही माझ्या प्रेमाचा अपमान केलाय. आता माझा जगून काहीच फायदा नाहीये. तुम्ही हे सगळं का केलं? आणि छोटासा अर्णव हे सगळं ऐकत असतो. रमाकांतकडे सात्विकाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. सात्विका रडत असते, त्याला जाब विचारत असते की तुम्ही हे सगळं का केलं? अर्णवला हे सगळं आठवतं. रमाकांत आणि अर्णव एकमेकांकडे पाहतच असतात. ईश्वरी पुढे येते आणि त्याच वेळेस घरातील सगळे तेथे पोहोचतात. अंजली, आजी, मामा, मामी आणि रमाकांतला पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. आजी म्हणते, रमाकांतराव. अंजलीला सुद्धा दिसतं की हे तर आपले वडील आहेत. मामा, मामी या सगळ्यांना जबर धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, सर, हे तुमचे वडील आहेत, रमाकांत राजशिर्के. अर्णव सगळ्यांना घरात जबर धक्का बसतो. अर्णवच्या हातात जी प्लेट असते, ज्यात त्याने गुलाबाच्या पाकळ्या आणलेल्या असतात, ही प्लेट खाली पडते आणि फुटते. घरातील सगळे रमाकांतकडे आश्चर्याने पाहत असतात. मामी विचार करते, अरे देवा, शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं. या ईश्वरीने या रमाकांतला शोधून घरी आणलंच. जर या रमाकांतला कळलं असेल की हॉटेलमध्ये जे काही घडलं ते सगळं मीच घडून आणलं होतं, मग काय होईल? हे सगळे तर मला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढतील. नाही, या रमाकांतला मी घरात नाही येऊ देऊ शकत. काहीतरी करावं लागेल असा विचार मामी करत असते. आणि आपल्या वडिलांना इतक्या वर्षानंतर पाहून अंजलीला धक्का बसलेला असतो. अंजलीला चक्कर येते. अंजली खाली कोसळणार इतक्यात मामा आणि मामी तिला सावरतात. आणि अर्णव आपल्या बाबांकडे रागारागाने पाहत असतो. अंजली खूप चिडते आणि ईश्वरीला जाब विचारते, तू येथे यांना का आणलंयस? का केलंस तू असं? ईश्वरीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. अर्णवसुद्धा खूप दुःखी झालेला असतो. सगळे गप्पच असतात. आणि मग ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, हे तुमचे बाबा आहेत. आज इतक्या वर्षानंतर ते घरी परत आले आहेत. ईश्वरी पुढे काही बोलणार इतक्यात अंजली चिडून म्हणते, तुझा काय संबंध? तू हे सगळं का करतीयेस? आम्हाला जेवढा त्रास दिलाय तेवढा पुरे नाही झाला का की आता या माणसाला घरात आणून तू आमच्या जखमेवरची खपली काढलीयेस?
आम्हाला आमच्या भूतकाळात जे काही घडलं, आमच्या लहानपणी जे काही घडलं, त्या सगळ्याची तू पुन्हा एकदा आठवण करून दिली आहेस. ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव काहीच बोलत नाही, खूप दुःखी असतो. अंजली जे काही बोलली त्यामुळे रमाकांतला सुद्धा खूप वाईट वाटतं. रमाकांत म्हणतो, ईश्वरी बाळा, मी तुला म्हणालो होतो ना, मला इथे नाही यायचंय. तू उगाच हट्ट केलास, मला इथे आणलं. मी इथे नाही थांबत, मी जातो, असं म्हणून रमाकांत जाऊ लागतो. पण ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही बाबा, तुम्ही कुठेच जायचं नाहीये. हे घर तुमचं आहे, तुमच्या मुलांचं आहे. तुम्ही आता येथेच राहायचं. घरातील सगळ्यांना खूप राग येतो. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, तर अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, तुझी हिंमत कशी झाली या माणसाला या घरात आणण्याची? तू चूक नाही केलीये, गुन्हा केलायस, गुन्हा. ईश्वरी खूप घाबरते. रमाकांतला सुद्धा वाईट वाटतं. ईश्वरी काही बोलणार तर अर्णव म्हणतो, नॉट अ सिंगल वर्ड, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये. ईश्वरी म्हणते, सर माझं ऐकून तरी घ्या. अर्णव म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का? एक शब्दही बोलायचा नाही. या माणसाला या घरात जागा नाहीये. यांना जेथून घेऊन आलीये तेथे परत घेऊन जा. मला या माणसाचं तोंड पाहायची इच्छा नाहीये. रमाकांतला खूप वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. ईश्वरी सुद्धा दुःखी होते. अर्णवने ठरवलेलं असतं की या माणसाला आता माझ्या घरात जागा नाहीये. आणि दुसरीकडे आपले लव बर्ड्स नमू आणि आकाश हे दोघे एका भेळपुरीच्या गाडीवर मस्त भेळपुरी खात असतात आणि त्यांना सायको शुब्बू मागून पाहत असतो. त्यांच्यावर बारीक नजर ठेवून असतो तो. आणि मग आकाश हा नम्रताला म्हणतो, मला तर असं वाटत होतं शुब्बू आपल्याबरोबर येतो की काय, तो थोडा विचित्रच आहे ना. तर नम्रता सांगते, सर विचित्र नाही, खूप जास्त विचित्र येतो, वियर्ड येतो. पण तो आहे ना, हे सगळं चेष्टेवारी करतो. मला सुद्धा असं वाटलं होतं की तो आपल्याबरोबर येतो की काय. हे सगळं शुब्बू ऐकत असतो आणि त्याला खूप राग येतो. आकाश म्हणतो, मला तर असं वाटलं की तो आपल्याला वेगळं सोडणारच नाहीये, नाहीतर आपल्याला इतका चांगला वेळ कसा मिळाला असता एकत्र घालवायला. नम्रता म्हणते, हो मला सुद्धा असंच वाटलं, पण तो आहे ना चेष्टा करतो, त्याला असा टाइमपास करायला आवडतो, तसा मनाचा खूप चांगला आहे तो. आकाश विचारतो, तू त्याला इतकं चांगलं ओळखतेस का? नम्रता सांगते, हो, कारण आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय ना, म्हणून ओळखते. आकाश हा रोमॅन्टिक होतो. चक्क नम्रताचा हात पकडतो, तिच्या जवळ येतो आणि विचारतो, मग मला नाही ओळखत का? नम्रता म्हणते, सर हे काय करताय, आपण बाहेर आहोत, लोक पाहताय. आकाश तिच्या ओठांजवळ शेव लागलेली असते, ती शेव काढतो आणि म्हणतो, शेव आहे. नम्रता हसत असते आणि त्याच वेळेस शुब्बू हा पुन्हा एकदा चेहऱ्याला मास्क वगैरे लावून गाडीवर बसतो. म्हणजे आजसुद्धा त्याला आकाशवर हल्ला करायचा असतो. आकाश नम्रताला म्हणतो, चल आपण बँडस्टँडला जाऊया. नम्रता विचारते, एवढ्या रात्री? आकाश म्हणतो, हो, मी तुला वेळेवर घरी सोडेल. नम्रता म्हणते, ठीक आहे सर, चला जाऊया. आणि हे दोघे जागेवरून उठतात. त्याच वेळेस शुब्बू हा गाडी घेऊन येतो आणि या गाडीने तो आकाशला उडवणार इतक्यात नम्रता त्याला मागे खेचते. त्यामुळे आकाशला काही होत नाही. आकाश या माणसावर खूप चिडतो. हा शुब्बू आहे हे त्याला काही कळत नाही. नम्रता म्हणते, जाऊ द्या सर, तुम्ही बरे आहात ना? आकाश म्हणतो, हो मी ठीक आहे. आणि इकडे अर्णव चक्क रमाकांतच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, तुम्ही येथे का आला आहात? तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही. आता तुम्हाला आमच्या आयुष्यात जागा नाहीये. एवढी वर्ष आम्ही बापाच्या छत्राशिवाय आयुष्य जगलोय ना, आता आम्हाला तुमच्या छत्राची, बापाची काहीच गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता येथून निघून जा. रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते, अर्णव सर ऐकून तरी घ्या. तर मामी उभी राहते आणि म्हणते, ईश्वरी बस झालं, तुझा काय संबंध ग? तू यांना इथे का आणलंय? तुला माहिती का या माणसाने काय केलंय? या माणसामुळे सात्विका ताईने आत्महत्या केलीये. या माणसामुळे अर्णव आणि अंजली दोघे अनाथ झाले होते. हा माणूस फक्त सात्विका ताईचा नाही, आमच्या सगळ्यांचा नाही, तर या घराचा सुद्धा गुन्हेगार आहे. या माणसाला या घरात जागा नाहीये. सगळेजण खूप दुःखी होतात. ईश्वरी मामीला समजवण्याचा प्रयत्न करते, मामी तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. बाबा असे नाहीयेत. तर आजी पुढे येते आणि म्हणते, ईश्वरी तुला काहीच माहीत नाहीये आणि तू बाप आणि मुलांच्या मध्ये बोलू नको. तुझा काही संबंध नाहीये. या माणसामुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली. या माणसाला मी कधीच माफ करू शकत नाही, त्याचा स्वीकार कधीच करू शकत नाही. ईश्वरी गप्प बसते. रमाकांत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, फक्त तुझ्या हट्टासाठी मी येथे आलो. जेव्हा मी घर सोडलं होतं, संन्यास घेतला होता, तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या मुलांना विसरलोय.
परंतु आज येथे आल्यावर मला कळलं की मी माझ्या मुलांना नाही विसरलोय. आज जेव्हा मी येथे आलो ना, तेव्हा अचानक मला माझी मुलं माझ्या डोळ्यांसमोर दिसली. दुडूदुडू धावणारी, बाबा बाबा म्हणून माझ्याजवळ येणारी, मला लपेटणारी ती मुलं मला दिसली होती. म्हणून मी येथे आलो. पण येथे आल्यावर कळलं माझ्या मुलांच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे. त्यांना आता माझी गरज नाही आहे. त्यामुळे मी येथे न थांबलेलंच योग्य. मी जातो इथून. फ्रेंड्स, रमाकांत हा खूप इमोशनल होतो. खरंच एकूणच आजचा जो एपिसोड आहे ना, तो खूप भारी आहे. अर्णव, अंजली, रमाकांत, ईश्वरी या सगळ्यांची ॲक्टिंग एक नंबर आहे. या सगळ्यांचा अभिनय पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र नक्की. रमाकांत हा अर्णवला म्हणतो, चिंटू, येथून जाण्याआधी मला तुला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. बापाचा हात डोक्यावर नव्हता तरीसुद्धा तू एवढं मोठं एम्पायर, एवढं मोठं साम्राज्य तयार केलं आहे, याचं मला खूप कौतुक वाटतं. असं म्हणून रमाकांत अर्णवच्या डोक्यावर हात ठेवू लागतो. तर अर्णव त्याचा हात दूर झटकतो आणि म्हणतो, स्टॉप इट, हे सगळं करायची गरज नाही आहे. आणि अर्णव रमाकांतपासून दूर जाऊन उभा राहतो. रमाकांतला खूप वाईट वाटतं. आणि मग अंजली पुढे येते आणि रमाकांतला जाब विचारते, तुम्हाला माहीत होतं ना, आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही, आम्ही तुम्हाला या घरात जागा देणार नाही. मग तुम्ही येथे का आला? तुम्ही का आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण करून दिली की तुमच्यामुळे आम्हाला किती त्रास झाला आहे, तुमच्यामुळे आमच्या आईने आत्महत्या केली, या सगळ्याची आठवण तुम्ही आम्हाला का करून दिलीत? का इथे परत आला? रमाकांतला खूप वाईट वाटतं. अंजली ही रमाकांतला जाब विचारते, तुम्हाला आज आमचं कौतुक वाटतंय, अर्णवचं कौतुक वाटतंय, पण तेव्हा तुमच्या मनात विचार नाही आला का, मी माझ्या बायकोला, माझ्या मुलांना सोडून चाललोय, माझी बायको कोणत्या अवस्थेत असेल, माझी मुली कोणत्या अवस्थेत असेल, तुम्हाला याची आठवण नाही आली का? तुमच्या कानावर तर आलं असेल ना, तुम्ही निघून गेल्यानंतर आमच्या आईने आत्महत्या केली, तेव्हा तुम्ही परत का नाही आला? आता माझी मुलं अनाथ झाली आहेत, मी तर आधीच संन्यास घेतलाय, माझ्या बायकोने आत्महत्या केली आहे, मग माझ्या मुलांचं काय होत असेल, ते कसे जगत असतील, याचा विचार तुमच्या मनात नाही आला का? आणि आज तुम्ही परत आला आहात आणि अपेक्षा करताय की आम्ही तुमचा स्वीकार करावा, तर असं होणार नाही. रमाकांतला खूप वाईट वाटतं. अर्णव अंजलीला म्हणतो, ताई, तुला बोलायची काहीच गरज नाही आहे, तू यांच्याशी बोलू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी सिंदोर यांना इथे घेऊन आली आहे ना, तीच त्यांना घराबाहेर काढेल, त्यांना बाहेर जायला सांगेल. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. तर रमाकांत ईश्वरीला म्हणतो, नाही ईश्वरी बेटा, तू उगाच माझ्यासाठी त्यांच्याशी भांडू नको, माझी बाजू घेण्याचा प्रयत्न करू नको. आज मला कळलंय की माझ्याबद्दल माझ्या मुलांच्या मनात किती द्वेष आहे, किती राग आहे. पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, मी स्वतःच्या जीवावर माझं साम्राज्य तयार केलं होतं. इतका मोठा बिझनेस, मान, प्रतिष्ठा हे सगळं मिळवलं होतं. पण फक्त त्या एका प्रकरणामुळे माझा बिझनेस, माझा मान, माझी प्रतिष्ठा सगळं काही धुळीस मिळालं. मीडियामध्ये काही बाही बातम्या छापून येत होत्या, माझी खूप बदनामी केली जात होती. आणि घरी सात्विका माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, यात माझी काहीच चूक नाही आहे, पण तरीसुद्धा तिने मलाच दोष दिला. घरामध्ये दिवसेंदिवस भांडणं वाढत होती, बाहेर माझी बदनामी होत होती, मला लोक जाब विचारत होते, माझा बिझनेस संपला होता. आणि एक दिवस हे इतकं सगळं टोकाला गेलं की मी डिप्रेशनमध्ये गेलो. मला असं वाटलं आता हे काहीच नको आहे, सगळं सोडून आपलं येथून निघून जावं. म्हणून मी घर सोडलं, संन्यास घेतला आणि त्यानंतर पुन्हा कधीच मागे वळून आलो नाही. आणि आता मला परत यायचंसुद्धा नाही. असं म्हणून रमाकांत दुःखी होऊन तेथून जाऊ लागतो. पण ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही बाबा, हे घर तुमचं आहे, तुम्ही कोठेच जायचं नाही, तुम्ही येथेच राहायचं. अंजली खूप चिडते आणि ईश्वरीला जाब विचारते, तू कोण त्यांना इथे थांबवणारी, तुझा काय संबंध, कोण आहेस तू? ईश्वरी चिडून म्हणते, अर्णव सरांची बायको आणि या घरची मोठी सून आहे मी, आणि हे माझे सासरे आहेत. स्वतःचं हक्काचं घर असताना सुद्धा त्यांनी मठात राहावं, दारोदारी भटकावं, हे मला सहन होणार नाही. त्यामुळे आता बाबा याच घरात राहतील. अंजलीला खूप राग येतो. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते, सर, जेव्हा मी अनेक वर्षांपूर्वी बाबांबरोबर आणि माझ्या आईबरोबर जे काही घडलं होतं ते तुमच्याबरोबर सुद्धा घडून आणलं, तेव्हा तुम्हाला पटलं होतं ना की या सगळ्या प्रकरणात माझ्या आईचा काहीच दोष नाहीये, तिची चूक नाहीये, त्यांना कुणीतरी फसवण्यासाठी हे सगळं केलं होतं. मग तुमच्या बाबांचा तरी या प्रकरणात काय दोष आहे? ते सुद्धा निर्दोष आहेत ना. आणि ठीक आहे, जसं तुम्ही मला वेळ दिला की तुझ्या आईबद्दल पुरावे शोधून आण, तिला निर्दोष सिद्ध कर,
तसंच बाबांना सुद्धा एक संधी द्यायला काय हरकत आहे? आपण त्यांना संधी देऊ शकतो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. तुम्ही तर चक्क त्यांच्यावर आरोप लावून त्यांना दोषी ठरवताय, त्यांना घराबाहेर काढताय. त्यांना सुद्धा हक्क आहे ना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा. या सगळ्या प्रकरणात त्यांची काहीच चूक नाहीये हे सिद्ध करण्याचा. आपल्याला कळलंय ना त्यांच्या विरुद्ध कुणीतरी हे सगळं प्लॅनिंग केलं होतं. आणि सर तुम्हीच मला सांगा, फक्त ते एक प्रकरण सोडलं तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या बाबांनी तुमच्या आईला कधी त्रास दिलाय, त्यांच्यावर आवाज चढवलाय, त्यांना मारहाण केली आहे किंवा ते काही बेताल वागले आहेत? ते इतके मोठे बिझनेसमॅन होते, त्यांना हवं असतं तर ते काहीही करू शकले असते. त्यांना कुणी अडवणारं सुद्धा नव्हतं, पण त्यांनी असं कधीच केलं नाही. तुमच्या आईबरोबर त्यांचा संसार सुखाचा होता, ते सुखी जगत होते ना. मग तुम्ही त्यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे? तेवढ्यात मामा पुढे येतो आणि म्हणतो, ईश्वरी तुझं हे बाकी खरं आहे. तेवढं एक प्रकरण सोडलं ना तर भाऊजी आणि सात्विका ताईचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा होता. दोघे खूप खुश होते, खूप सुखी होते. हो की नाही आई? आजी हो म्हणते. ईश्वरी म्हणते, दृष्ट लागण्यासारखा संसार होता म्हणून तर दृष्ट लागली त्या नालायक बाईची. त्या नालायक बाईने हे सगळं प्रकरण घडून आणलं, बाबांचं आयुष्यसुद्धा बर्बाद केलं आणि माझ्या आयुष्याचं सुद्धा वाटोळं केलं. आणि आपण त्याच बाईला तर शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि अर्णव सर, आपण लवकरात लवकर त्या बाईला शोधून काढूया. तुम्ही फक्त बाबांना माफ करा, त्यांना राग धरू नका, त्यांना घराबाहेर काढू नका, त्यांची बाजूसुद्धा समजून घ्या. जशी तुम्ही माझ्या आईला संधी दिली तशीच तुमच्या बाबांना सुद्धा एक संधी द्यायला काय हरकत आहे? अर्णव खूप चिडतो आणि ईश्वरीला जाब विचारतो, काय म्हणालीस तू? या माणसाला मी माफ करू? विसरून जाऊ सगळं? ईश्वरी तुला कधीच नाही समजणार त्या प्रकरणानंतर आमच्या आयुष्यात काय झालं. हा माणूस तर पळून गेला. तू म्हणतेस ना या माणसाची काही चूक नाहीये, त्याला फसवलं गेलं, तर मग याने सगळं फेस करायचं ना, तेथे थांबायचं, हे सिद्ध करायचं की या प्रकरणात त्याला फसवलं गेलंय, त्याची काही चूक नव्हती. पण कसलाही विचार न करता हा माणूस पळून गेला. त्याच्या 2 लहान मुलांना आणि बायकोला सोडून अक्षरशः पळून गेला, गायब झाला. आणि मग आम्ही काय भोगलंय ना हे तुला कधीच नाही कळणार. एका 8-10 वर्षाच्या लहान मुलाने स्वतःच्या आईला असं फाशीला लटकलेलं पाहिलंय, तेव्हा त्याला काय वाटलं असेल हे तुला नाही समजणार मी सिंदोर. म्हणून तू त्यांची बाजू घेतीये आणि मी त्यांना घराबाहेर काढतोय. तुला नाही समजणार की त्यानंतर आमच्या आयुष्यात किती मोठं संकट आलं. तुला नाही समजणार की या माणसाच्या नालायक भावाने, त्या उदयकांतने आम्हाला आमच्याच घरातून हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढलं. 8-10 वर्षांचा मी, 10-12 वर्षांची माझी ताई, आम्ही दोघे रस्त्यावर होतो. आमच्याकडे पैसे नव्हते, काही खायला प्यायला नव्हतं, नातेवाईक नव्हते. आजीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही किती दिवस उपाशी राहिलो, आम्ही काय काय केलंय, आम्ही आजीपर्यंत कसे पोहोचलो ना हे फक्त आमचं आम्हाला माहिती आहे. ते तुला कधीच समजू शकत नाही. हे सगळं ऐकून रमाकांत खूप दुःखी होतो. ईश्वरीसुद्धा रडू लागते. अर्णव म्हणतो, आत्ता यांना कौतुक वाटतंय की मी इतकं मोठं एम्पायर उभं केलं, हे सगळं कसं केलं. परंतु त्यांना काय माहीत हे सगळं एम्पायर उभं करण्यासाठी मी किती खस्ता खाल्ल्या आहेत, किती धक्के खाल्लेत, किती लोकांच्या पाया पडलोय हे यांना कधीच नाही कळणार. कारण हे तेव्हा नव्हतेच, हे पळून गेले होते आम्हाला सोडून. यांच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे, यांच्यामुळे आमचं बालपण वाया गेलंय, यांच्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख भोगलंय. त्यामुळे तू आता कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना की यांची चूक नव्हती, यांना ट्रॅप केलं गेलं होतं, तरी आम्ही त्यांना माफ करू शकत नाही. कारण जरी त्यांना ट्रॅप केलं होतं तर त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. त्यांनी असं पळून जायला नव्हतं पाहिजे. आणि हा माणूस गुन्हेगार आहे, आमच्या आईचा गुन्हेगार आहे, आमचा गुन्हेगार आहे. त्यामुळे आम्ही त्याला कधीच माफ करणार नाही. रमाकांत रडू लागतो. ईश्वरीसुद्धा खूप दुःखी होते. अंजली अर्णवला म्हणते, चिंटू या ईश्वरीला समजवण्याची काही गरज नाहीये, तसंही तिला काही समजणार नाहीये. आम्हाला काय त्रास झालाय ना हे फक्त आम्हाला माहिती आहे. आता मला कळतंय ईश्वरी हे सगळं का करतीये, कारण तिला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचंय. त्यासाठी या माणसाला घेऊन ती येथे आली आहे. परंतु हा माणूस जेव्हा आमच्या नजरेसमोर येईल तेव्हा आम्हाला किती त्रास होईल, आम्हाला आमचं बालपण आठवेल, या माणसामुळे आमच्याबरोबर काय काय झालंय हे सगळं आठवेल. याचा विचार ईश्वरीने नाही केला. ईश्वरी म्हणते, ताई तसं नाहीये, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. तेवढ्यात रमाकांत म्हणतो, थांब ईश्वरी बाळा, तू माझ्यासाठी भांडण करू नको.
माझ्यामुळे आपापसात भांडू नका. आणि रमाकांत हा सगळ्यांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, जे काही झालं त्यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागतो. मला मान्य आहे, मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मी खूप मोठी चूक केली आहे आणि अशी चूक जिचं कधीच प्रायश्चित्त होऊ शकणार नाही. जरी मी साधूचे कपडे अंगावर चढवलेले असले ना, तरीसुद्धा माझ्या मनात माझा चिंटू आणि माझी अंजू यांचाच विचार असतो. मी माझ्या मुलांना विसरून गेलो होतो असं मला नेहमी वाटायचं, पण माझा भूतकाळ कधीच माझी साथ सोडत नव्हता. आज ही ईश्वरी मला भेटली. मला म्हणाली, बाबा मी तुमची सून आहे. आणि तिच्या तोंडून जेव्हा मी माझ्या मुलांचं नाव ऐकलं, चिंटू आणि अंजू, तेव्हा त्या मुलांना एकदा पाहावं, आता ती कशी दिसतात, काय करतात हे जाणून घ्यावं अशी उत्सुकता माझ्या मनात आली. शेवटी एका बापाचंच काळीजते म्हणून मी येथे आलो. पण मला माफ करा जर माझ्यामुळे तुम्हाला दुःख झालं असेल. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा त्याच जुन्या आठवणी पुन्हा आल्या असतील तर मला माफ करा. रमाकांत खूप दुःखी होतो. ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव, अंजली हे रमाकांत आल्यामुळे खूप चिडलेले असतात. त्यांना आपलं सगळं बालपण आणि बालपणीच्या सगळ्या कटू आठवणी आठवतात. रमाकांत म्हणतो, तुम्ही सुखी राहा असं म्हणून रमाकांत तेथून जाऊ लागतो. पण त्याच वेळेस रमाकांतला चक्कर येते. मामा हे पाहतो. मामा रमाकांतला सावरतो. ईश्वरी आणि मामा रमाकांतला घेऊन आतमध्ये येतात. रमाकांतला खुर्चीवर बसवतात. ईश्वरी त्यांना पाणी प्यायला देते. पण मामी खूप चिडते आणि आजीला जाब विचारते, आई तुम्ही हे सगळं का खपवून घेताय? ही ईश्वरी फक्त स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी या माणसाला येथे घेऊन आली आहे. पण हा माणूस आपल्या सात्विकाताईचा गुन्हेगार आहे. सात्विकाताईचा खून याने केलाय. सात्विकाताईने आत्महत्या या माणसामुळेच केली आहे आणि तुम्ही या ईश्वरीसाठी या माणसाला घरात खपवून घेताय. हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. आत्ताच्या आत्ता या माणसाला घराबाहेर काढा. रमाकांत आणि ईश्वरी खूप दुःखी होतात. अंजली म्हणते, मामी आत्ता मला पटतंय, तू जे काही बोलते ना ते एकदम बरोबर आहे. ईश्वरीने या माणसाला याचसाठी घरात आणलंय कारण तिला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे. स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच ती त्यांना येथे घेऊन आली आहे. पण आता त्यांना या घरात कोणती जागा नाही आहे. तेवढ्यात आजी ही रमाकांतसमोर हात जोडते आणि म्हणते, रमाकांतराव आम्हाला माफ करा, पण आता या घरात आमच्या मनात तुम्हाला कोणती जागा नाही आहे. तुमच्यामुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली आहे. तुमच्यामुळे चिंटू आणि अंजलीला खूप त्रास झाला आहे त्यांच्या लहानपणी आणि आता तुम्ही येथे थांबू नका, येथून जा. रमाकांतला वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते, तुम्ही इतके बेरहम कसे असू शकतात? आज बाबा इतक्या वर्षानंतर घरी आले आहेत आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढताय. हे मला बिलकुल आवडत नाही आहे. असा अन्याय त्यांच्यावर करू नका. त्यांनासुद्धा स्वतःला निर्दोष करण्याची संधी मिळालीच पाहिजे. आणि जर तुम्ही त्यांना घराबाहेर काढत असाल तर ते एकटे घराबाहेर जाणार नाही. मी सुद्धा त्यांच्याबरोबर घराबाहेर जाईल. मी सुद्धा त्यांच्याबरोबरच हे घर सोडणार. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. रमाकांतचा सुद्धा विश्वास बसत नाही. पण मामी म्हणते, ठीक आहे, आम्हाला काहीच फरक पडत नाही. यांच्याबरोबर तुलाही घराबाहेर जायचं असेल ना तर खुशाल जा, तुला कुणीच अडवणार नाही. मामा चिडून म्हणतो, वल्लरी गप्प बस. वल्लरी म्हणते, तुम्ही गप्प बसा, मी गप्प बसणार नाहीये. अंजलीसुद्धा म्हणते, ज्याला कुणाला त्यांच्याबरोबर जायचं असेल खुशाल जाऊ शकता, आम्ही कोणालाच अडवणार नाही. ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव मात्र चिडतो आणि मग रमाकांत ईश्वरीला समजावून सांगतो, बाळा तू माझ्यामुळे तुझा संसार तुझं घर सोडून जाण्याची काही गरज नाही आहे. तुझ्या हट्टामुळे मी येथे आलो आहे, पण आता मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे. असं म्हणून रमाकांत उभा राहतो आणि सगळ्यांना रामराम करतो, नमस्कार करतो. सगळे खूप दुःखी होतात. रमाकांत, ईश्वरी, अर्णव अंजलीकडे पाहतो आणि घराबाहेर जात असतो. अर्णवला ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर असं का करताय? बाबांना थांबवा ना. पण अर्णव आणि अंजली काहीच बोलत नाही. मामी मात्र खूप खुश होते की एकदाची बॅट टळली, हा माणूस आता घराबाहेर जातोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इमोशनल होता. आजचा एपिसोड पाहिल्यावर तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल एवढं मात्र खरं. शेवटी रमाकांतची चूक आहेच. त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध करायला हवं होतं, असं पळून जायला नको होतं. रमाकांत निघून गेल्यानंतर सात्विकाने आत्महत्या केली. अर्णव आणि अंजली हे दोघे अनाथ झाले. उदयकांतने त्यांना घराबाहेर काढलं. त्यांचे हाल झाले आणि या सगळ्या गोष्टींसाठी ते अर्णवच्या वडिलांना रमाकांतला दोषी धरताय. यात त्यांचीसुद्धा काही चूक नाही आहे.
आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा नम्रताला घरी सोडणार आणि त्याच वेळेस चक्क सायको शुब्बू आकाशच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करेल. पण आकाशने हे आधीच पाहिलेलं असेल आणि आकाश त्याला पकडणार आणि मग या शुब्बूची चांगली धुलाई करणार. पण हा शुब्बू आहे की नाही हे आकाशला समजेल का, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये समजेल. आणि इकडे ईश्वरी ही चक्क रमाकांत बरोबर घर सोडून जात असेल. अर्णव तिला थांबवणार, मी सिंदूर तू कुठे जायचं नाहीये, तू थांब, त्यांना जाऊ दे. पण ईश्वरी ही अर्णवसमोर एक अट ठेवणार, जर बाबा या घरात राहणार असतील तरच मी या घरात राहील, नाहीतर मी सुद्धा हे घर सोडून चालली आहे. त्यामुळे अर्णवचा नाईलाज होणार आणि अर्णव नक्कीच रमाकांतला सुद्धा या घरात राहण्याची परवानगी देईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.